पण हे जे तू मेनोपॉज म्हणतोस त्या दरम्यान तुझ्या फॅमिलीने म्हणजे त्यांना हे जाणवलं का की बा तू या एका वळणावरनं चालली आहे जो एक डिफिकल्ट आहे? कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की आता मेनोपॉज आणि पेरी मेनोपॉज या गोष्टी कळायला लागल्यात सोशल मीडिया आणि या गोष्टीमुळे. पूर्वी तर काहीच कल्पना नसायची. बाबतीत तर आपल्याला कळलंच नाही ना. मला मी म्हणजे ती पण ह्या सगळ्या फेजमध्ये कधी माहितीच नाही आपल्याला. कधीच माहित नाही यार. आपण कधी ते असं म्हणजे विचारही केला नाही की असं काही असेल, काही होत असेल का, तिला काही वाटत असेल का. पण आता आपल्याला अवेअरनेस आलाय. इव्हन आपण लोकांमध्ये अवेअरनेस पसरवतोय ॲज अन ॲक्टर म्हणून की अरे बाबा असं असतं, बरोबर, तुम्ही समजून घ्या एकमेकांना. तर ते आहे. तर ते घरातही आहेच डेफिनेटली. म्हणजे अविनी मला या सगळ्या फेजमध्ये खूपच म्हणजे मी लिटरली सकाळी उठल्यावर माझं असं व्हायचं की मला खूप रडायचं, मला काही झालं, मला खूप रडायला येते, मी रडायचेच. मग आम्ही पण अरे काही नाही झालंय, कशाला रडते. तो म्हटलं अरे येतंय मला रडायला. आणि मग त्याच्यात अगदी क्षुल्लक कारण असायचं कुठलं तरी. त्यामुळे आमच्यात होणारी भांडणं झाली नाहीत. म्हणजे बरोबर कदाचित होऊ शकतात ना की मूड स्विंग्स काय आता काय झालं, कशाला रडा करते, काय फालतू गोष्टीवर उगाच सीन क्रिएट करते, असं होऊ शकतं. तर ते त्या झोनमध्ये गेलो नाही. तर मला असं वाटतं की फॅमिलीला तुम्ही जे होत असेल ते सांगितलं पाहिजे. बोलणं महत्वाचं आहे की काय होतंय शेअर करणं महत्वाचं. जर समोरच्याला कळलं नाही आणि कळलं नाही असं होऊच शकतं तर आपण सांगितलंच पाहिजे आणि त्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे.